Hello guys, welcome back to our channel Travel. सो गाईज आत्ता मी तुम्हाला नाईटचा व्लॉग दाखवणार आहे. आता इकडे सगळं सामान घेतलेलं आहे. आपल्याला उद्या सकाळी जायचं आहे चिपळूणला, गावी जायचं आहे आपल्या. तर आत्ता मी चाललो आहे भावाच्या घरी. सो मी तुम्हाला नाईट व्लॉग दाखवतो. नाईटला गाडीची ड्रायव्हिंग कशी असते थोडक्यात थोडंसं मी दाखवणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल. चॅनलवरती राहा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. चला आपण लगेच निघतो आहे. सगळं आवरलं मी, निघूया चला. तर गाईज आत्ता आम्ही निघालो. ही आपली गाडी. आता सगळं सामान विमान सगळं या ठिकाणी बांधलेलं आहे. तिकडे मेघा, ऋषभ आहे का? चलो आता आपण निघतो. सो गाईज चला, आता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ट्रॅव्हल किडा. तर आता मी निघालो आहे भावाच्या घरी. तो ॲक्च्युली राहतो नरेमध्ये, तरी साधारणतः इथून एक 20 किलोमीटर असणार आहे. तर मित्रांनो, आता हे आपल्या गाडीच्या इथे पुढची जी काच आहे ना, तर तिथे एक नाव पण मला आता टाकायचं होतं, पण आता बघूया दुकान तिथे आहे का ओपन. तर चला आपण आता निघतो आहे. रात्रीची राईड करायला खूप छान वाटतं. तर हा बघा, हा म्हणजे आता जे वातावरण आहे ते मस्त एकदम छान थंडगार झालेलं आहे आणि त्यात बाईकची राईड, मग रात्रीची राईड करताना ना एकदम भारी वाटतं. तर आता आपण निघालो आहे. हा साधारणतः आहे आर्मीचा एरिया पूर्ण. म्हणजे आपल्याला रूट करत जायचं आहे ते म्हणजे 59, त्यानंतर येणारा येरवडा आणि त्यानंतर पुढे RTO असणार आहे. तर चला आपण आता निघतो आहे, चाललो आहे. खूप भारी वाटते. आता हे बघा माझ्या लेफ्ट साईडला पाहताय तुम्ही पुढे स्टेशन, आणि आता इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे गाड्या इथे आता हळूहळू चालल्यात. तर आता इथे वरती बघा, इथे वरती स्टेशन आहे मेट्रोचं, म्हणजे खूप भारी होतं. आणि माझ्या जर राईट साईडला तर तुम्ही पाहत असाल तर आता हे बघा इथे दिसते तुम्हाला की इथे ना वेगवेगळे G20 होतं, त्याच्यामुळे आपल्या इथे वेगवेगळे पेंटिंग्स इथे काढलेले आहेत. शनिवारवाडा असेल किंवा अनेक अशा भरपूर साऱ्या पेंटिंग तुम्हाला पाहायला मिळतील. खूप भारी त्यांनी ते सजवलं होतं. आता आपण RTOच्या इथून जातो आहे. तर गाडी कशी आहे, 9:30 वाजले, त्याच्यामुळे गर्दी आहे खूप आपल्याला पाहायला मिळते. वरतून बघा हा ब्रिज पूर्णतः आहे हा मेट्रोचा आहे आणि त्याच्या साईडला बरोबर पुणे स्टेशन, आणि इकडे जर राईट साईडला बघितलं तर इकडे RTO आहे. खूप छान वाटते. रात्रीची राईड करायला खूप मजा येते आणि पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे थंडगार असं वाटतंय. वरती बघा वरती पूर्णतः स्टेशन आहे. आता आपल्याला इथून लेफ्ट टर्न मारायचा आहे. इथे राईट साईडला इथे दिसतंय ते RTO आहे. मित्रांनो आता तुम्हाला इथून दिसणार नाही, गाडी चालवतो त्याच्यामुळे. चला आपण पुढे चाललो आहे. आता इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. चला एकदम हळू. आता इथे बघा, इथून राईट साईडला आत्ता आपण तुम्ही पाहिलं तर इथे जुना बाजार म्हणजे आपल्या पुण्यामध्ये जो पुण्यातला जो जुना बाजार आहे पुणे स्टेशनचा, तो हा जुना बाजार राईट साईडला बरोबर माझ्या दिसतो आहे तुम्हाला. हा रविवार आणि बुधवार असतो. काय भेटत नाही या जुन्या बाजारामध्ये, खूप साऱ्या गोष्टी इथे भेटतात आणि इथे भरपूर सारे लोक येतात. इकडे बघा राईट साईडला आहे. तर आपल्याला इथून परत आता राईटला जायचं आहे आणि आपल्याला येईल मनपा कॉर्पोरेशन. म्हणजे मी तुम्हाला पूर्णतः सिटीमधून तुम्हाला नेतो आहे मी. त्याच्यामुळे 9:30 वाजल्यामुळे अजूनही गर्दी तशी आहे गाडीला. आता हे समोर तुम्हाला दिसते बस आता थांबती. आता इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट टर्न. आता इथे समोर लेफ्ट टर्न घेतला की आपण जाणार आहोत कॉर्पोरेशनला. माझ्याबरोबर इकडे उजव्या साईडला कॉर्पोरेशनची म्हणजे पुणे महानगरपालिकेची मोठी बिल्डिंग आहे, जे आपण मनपा म्हणतो, ते आपल्या राईट साईडला आहे. इथे तुम्हाला पाहायला मिळेल राईट साईडला आहे. आणि इथून पुढे गेलात थोडंसं की पुढे एक सिग्नल लागतो
आता आपण हळूहळू चाललो आहे. गाडी इकडे तिकडे बघत चालवावी लागते, कारण कसं आहे रात्रीचा कोणीही कसाही येऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला बघत बघतच जावं लागतं आहे. आणि इथं आता कन्स्ट्रक्शनचं काम जोरात चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं हळूच जावं लागतं आहे. आता इथून ह्या सिग्नल थांबल्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला दिसणार आहे ते म्हणजे आपलं बालगंधर्व जे नाट्यगृह आहे, जिथे मराठी नाटक वगैरे सगळे असतात, मराठी कलाकार या ठिकाणी असतात. हे बघा माझ्या बरोबर रस्ता थांबा, जरा गाडी येते क्रॉस करते. आता इथे बघा लेफ्ट साईडला बरोबर इथे दिसतं आहे बालगंधर्व. आता इथून लेफ्ट मारला की आपण जंगली महाराज रोडला जाणार आहोत. थोडासा कॅमेरा हलतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं, आणि वाऱ्याचा आवाज पण येतो. हे बघा रिक्षावाले म्हणजे काय, त्यांना काय बोलायचं, एकदम बिंदास तण मारतात. हे बघा इकडे आत्ता आपण लेफ्ट साईड मारलेले आहे आणि हा आहे जंगली महाराज रोड, आणि इथे लेफ्ट साईडला आहे संभाजी उद्यान पण. तर आपण आज जंगली महाराज रोडवरून चाललो आहे आणि FC रोड तिकडे वरती राहिला. सिग्नल आता थांबलो आहे आपण. बघूया आता, सिग्नल पाळतात पुण्यातली लोक खूप सारे, आणि पुण्यात बघाल ते सगळीकडे बाईकच असणार आहेत, बाईक रिक्षा. गाडी एकदम भारी वाटते आहे चालवायला, काहीतरी आपण म्हणजे गाडी चालवतो आहे असा फील येतो, रॉयल फील येतो. चला आता आपण निघालो आहे. चल बाबा रिक्षा साईड दे. सगळीकडे बघतच जावं लागतं. हे बघा हे पुण्यातले रायडर राईट साईड. चला आपण आता निघतो आहे, चाललो आहे. इकडे बघा हे पूर्णतः आहे ना, हे सगळं रायडर हे पुण्याचे रायडर. इथे बघा साईडनी पूर्णतः आहे ना, हा पूर्ण मेट्रोचा आहे ब्रिज. सो मस्त बांधकाम केलं त्यांनी ॲक्च्युली. त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहेत की एवढं सगळं ट्रॅफिक असूनसुद्धा एवढं काम भारी करायचं, म्हणजे भारीच आहेत, म्हणजे काही विषयच नाही. तर आता आपण चाललो आहे, रस्ता क्रॉस करतो आहे. आता इथून पुढे जो ब्रिज येणार आहे ना, तो ब्रिज मित्रांनो बांधल्यामुळे आहे ना खूप सारं पुण्यातलं ट्रॅफिक आहे ना ते कमी झालं आहे. आता आपण ॲक्च्युली गरवारेच्या इथून चाललो आहे. म्हणजे मी पहिल्यांदा जिथे लॉ कॉलेजला राहायचो म्हणजे काकांकडे, तो हा रोड. तर हा बघा आता समोरच लगेचच एक ब्रिज येईल, ज्या ब्रिजमुळं खूप सारं ट्रॅफिक आहे ना खूप कमी झालं आहे. हा समोरचा हा बघा जिथे आता आपण जाणार आहोत. इथून चाललो आहे आता आपण, सगळे रायडर्स आहेत. हा बघा या ब्रिजवरती आता आपण निघतो आहे. खूप भारी वाटतं आहे, मस्त ब्रिज केला आहे हा. आणि हा डायरेक्ट आहे ना, डायरेक्ट पुढे म्हणजे कोथरूडचा जो रोड आहे ना तिथे जातो. खरंच भारी केला आहे हा रोड. त्याच्यामुळे खूप सारं म्हणजे खालती जेवढं ट्रॅफिक व्हायचं ना की काही विचारू नका. पण आता हा ब्रिज झाल्यामुळे खूप सारं ट्रॅफिक वाचलं जातं आहे. वरतून जातात डायरेक्ट ज्यांना कोथरूडला जायचं आहे. तर आता आपण हा ब्रिज उतरतो आहे हळूहळू. खरं तर तुम्हाला वाऱ्याचा थोडासा आवाज येत असेल, थोडंसं हे होत असेल तर माफ करा. ॲक्च्युली पहिल्यांदाच आपण हा मोठा व्लॉग करतो आहे, त्याच्यामुळे मी तर एक्साइटमेंटमध्ये आहेच. आता आपण भावाला तर सांगितलं आहे मी आता येतो आहे म्हणून. आता हा इथे समोर जो आहे राईट टर्न मारला की इकडे पौड रोडला जातो, आणि इकडे लेफ्ट टर्न मारला की कोथरूडला जातो, वारजे. सो आता आपण वारजेतून चाललो आहे. वारजेत तरी आता थोडंसं ट्रॅफिक कमी असावं, कारण 7-7:30 वाजता तिथे खूप ट्रॅफिक असतं. चला आता चाललो आहे आपण, हे वारजेमध्ये आलो आहे. थोडंसं मी पळवतो आहे कारण तुम्ही बोर होऊ शकता. आता हे जे राईट साईडला जे माझ्या झेंडे दिसत आहेत ना, ते शिवजयंतीसाठी स्पेशली लावलेले आहेत. मोठे मोठे बॅनर्स बघा, शिवजयंती आपली तिथीप्रमाणे. आणि तर आता आपण चाललो आहे
हायवेला आलो आहे आपण आता. हायवेवरून एक थोडासा ब्रिज चढला की आपण डायरेक्ट दर्शनच्या घरी जाणार आहोत. तर मित्रांनो, एक छोटीशी व्हिडिओ केली, कारण नाईट ड्रायव्हिंग मलाही खूप आवडते. आणि आपण आता उद्या सकाळी दर्शनच्या इथून निघणार आहोत. दर्शन 4 व्हीलर घेणार आहे आणि मी 2 व्हीलरवरती येणार आहे. सो सकाळी खूप मजा येणार आहे, कारण जी सकाळची ड्राईव्ह असेल पहाटेची सूर्य उगवण्याच्या आत खूप भारी असेल आणि तुम्हालासुद्धा मजा येईल. तर ही व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता आपण दर्शनच्या इथे पोचणारच आहोत 1-2 मिनटामध्ये. हा ब्रिज क्रॉस केला आहे. हा पूर्णतः एरिया आहे नरेचा. नवले ब्रिज आता आपण क्रॉस केलेला आहे. सो आता आलो आहे आपण आता दर्शनच्या घरी. आता मित्रांनो, मी दर्शनच्या पार्किंगमध्ये आहे. सो दर्शन आता एक राऊंड मारून येतो आहे गाडीला. फायनली आम्ही आता पोचलो आहे. तो कुठे गेला काय माहिती, बाहेर गेला असेल कदाचित राऊंड मारायला. तर तो येईलच आता. दर्शनची गाडी आहे. सो आत्ता मी सामान ठेवलं, म्हणजे उद्या सकाळी एकदम रिकामं जायला मोकळं आहे. आणि खूप सामान असल्यामुळं मग ते कंजेस्टेड वाटतं आणि ते राईड व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे दर्शनला मी सांगितलं की गाडी आता रिकामी चालली तर माझं सामान घेऊन चल. तर तो आता तिकडे गेला, एक राईट मारून येतो आहे. त्याला कशी वाटते बघूया. तो रिव्ह्यू देईलच. आला. हे गाडीचे हे मस्त वाटत ना पुढचे. लावून घेतलेस का? हां, ते लावून घेतले. कशी वाटली राईड गाडीची? कडक. हां, हे असे चालूच राहतात. हां, म्हणजे ते हे इथं बंद, हे येत आहे ना, हे सगळं इथे बंद केलं की बंद होतात. ते ह्याच्यावरती इंडिकेटरवरती ठेवलं आहे ना. हे खालची फॉगलाईट बघ, फॉगलाईट. हा येलो पण होते. येलो, ही येलो, ही व्हाईट. आवडली गाडी? फायनली मित्रांनो, चला आता बाय. सकाळी आपण जाणार आहोत गावी राईड करत. सो चलो बाय, गुड नाईट, टेक केअर.